आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। विधानसभा निवडणुकांसाठी 2 मोठे मेळावे। 25 जुलैला राज ठाकरेंचा रंगशारदा सभागृहात मेळावा, तर पुण्यामध्ये 3 ऑगस्टला उद्धव ठाकरेंची सभा। विधानसभा निवडणुकीत मनसे सर्व जागा लढणार, सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हातात असतील, मनसे नेते वैभव खेडेकर यांचा दावा। पवार गटाच्या कार्यक्रमात नरहरी झिरवाळांचे पुत्र गोकुळ झिरवाळ उपस्थित। गोकुळ झिरवाळ यांनी उमेदवारी मागितली, तर दबलेले कार्यकर्ते सभोवताली फिरायला लागलेत, म्हणजे आमचे अच्छे दिन आने वाले हैं, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। पेपर लीकच्या ठोस पुराव्याशिवाय नीटची फेरपरीक्षा होणार नाही, सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय। सीबीआयच्या तपासानंतर संपूर्ण चित्र बदलण्याची शक्यता। छगन भुजबळ आणि दरेकरांचं रक्त एक वाटतंय, तर भुजबळांची भाषाही तशीच होती। फक्त माझं उपोषण संपू द्या, मग सगळ्यांचं हिशेब करतो, जरांगेंचा इशारा। जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांच्या कालावधीपर्यंत मुदत। मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयाचं मनोज जरांगेंकडून स्वागत। मराठ्यांना आरक्षणही फक्त एकनाथ शिंदेच देऊ शकतात, जरांगेंचं वक्तव्य। बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकातील कविता व्हायरल। कवितेमध्ये यमक जुळवण्यासाठी शब्द तोडून मोडून वापरल्याची टीका। मराठी कवितेत वन्स मोर आणि शोर या शब्दाचा वापर। वादग्रस्त IAS पूजा खेडकर नॉट रिचेबल 2 वेळा समन्स बजावून देखील खेडकरचा रिप्लाय नाही। व्हॉट्सअॅपवर समन्स पाठवून देखील खेडकरचं अद्याप उत्तर नाहीच।